हॅलो हाय, कशात माझी यूट्यूब फॅमिली. आय होप सगळे चांगले असतील. उन्हाळ्यामध्ये कोण कोण बाहेर गेले फिरायला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ॲक्च्युली खूप ऊन आहे. आता मी गॅलरीत उभी, कारण दिवसभरातनं सगळे कामं आटपून मी गॅलरीमध्ये लाईटिंग लावली आणि उभी आहे. आणि आत्ता जो लॉग मी आहे बनवलेला तो मी तुम्हाला दाखवते. तर चला आजचा लॉगला सुरुवात करूया. आज मी बेडरूमची साफसफाई काढली, कारण बरेच दिवस झाले बेडरूमची साफसफाई नाही केलेली. पूर्ण बॉक्स मी रिकामे केलेत. त्याच्यामध्ये ज्वेलरी ठेवलेली होती, कानातले गळ्यातलं जे काय होतं ते मी सगळं काढले. शिलाई मशीन बाहेर काढलेली आणि बुक्स वगैरे आहेत ते पण मी बाहेर काढलेत. परत मनी प्लांट वगैरे आहेत तर त्यांनाही मी बाहेर ठेवलं गॅलरीमध्ये. गॅलरी मी उद्या साफ करेल आणि आत्ता मी जे करणार आहे फक्त बेडरूमची साफसफाई करणार आहे. तर तुम्हाला दिसत असेलच मी सगळं एका ह्याच्यामध्ये पॉटमध्ये, हे बघा केवढं सारं आहे. ह्याच्यामध्ये कानातले गळ्यातले बँगल्स म्हणजे खूप काही पडलेलं आहे. नेल पेंट आणि ह्याला सगळं मी व्यवस्थित धुवून व्यवस्थित ठेवते, कारण मुलगी जेव्हा तयार होते तेव्हा ती असंच टाकून जाते आणि वेळेवर मग मला काहीच मिळत नाही. तर मध्यंतरी मी घरी नव्हते, बाहेर गेलेले, तर तिने त्यावेळेत सगळे दागिने घालून बघितले आणि ते अस्ताव्यस्त ठेवलेत. तर मी आत्ता ते व्यवस्थित करून ठेवते. घर स्वच्छ ठेवणं फार गरजेचं असतं. जाडी वगैरे लागलेली ते वेळेवर काढायची. परत फॅन वगैरे आहेत. गॅलरीमध्ये कबुतराने पिल्लं दिलेत आणि ह्याला बाहेर काढायला जमणार नाही आहे, कारण ही पिल्लं आता मोठी व्हायची वाट पाहावी लागेल मला. आणि खरं तर झाडंही कबूतर खाऊन टाकतात. शिलाई मशीनसुद्धा मला नीट करायची आहे, तर शिलाई मशीन पण मी बाहेर काढली. मी आट्याच्या पिशव्या ठेवल्या होत्या, त्या मी आत्ता धुवून याच्यावरती ठेवते, ड्रेसिंग टेबलच्या वरती. मग ते साफ करायला बरं पडतं. बेडवरती खूप सारा पसारा पडला आहे. माझा आवाज खराब झाला त्याच्यामुळे मी बोलू शकत नाही. हे सगळं काढलं आहे मी. ब्लाऊज आहे, मशीन आणि बाथरूममध्ये इथं बँगल्स वगैरे आहे आणि कपडे वगैरे धुवायला काढलेत. हे पूर्ण बँगल्स आणि सगळं घासून घेते. खूप सारा पसारा आहे आणि आता 1:30 वाजून गेला आहे. मला भूक लागली. मी अगोदर जेवण करते आणि नंतर मग बाकीचे कामाला सुरुवात करते. एवढं फिनिश करते मी आता. ह्याच्यामधले मी सगळे काढून ठेवले होते बघा. सगळं ज्वेलरी आहे आणि सगळं काही खराब झालं आहे आणि बँगल्स आहे गळ्यातले. आता मी ह्याला व्यवस्थित ठेवते. हे आय शॅडो आणि टिकली याच्यामध्ये ठेवले आणि हे झुमके आहेत ह्याच्यामध्ये एका कलरचे. आणि ह्याच्यामध्ये बघा शोधाशोध करायला मला खूप वेळ जाणार आहे. हे कमरपट्टा आहे आणि हे जे आहेत बघा खूप छान वेल आहेत. बँगल्स आणि कानातले वगैरे मी ठेवली. नेल पेंट, परत काजळ पेन्सिल आणि टिकल्या वगैरे ह्या मी अरेंजमेंट केले बॉक्समध्ये. सगळी धूळ बेडवर पडली. धूळच धूळ आहे. खूप घाण झालेलं. सगळं साफ केले. गॅलरी तर गच्च भरली. घाण खूप झाले. बाथरूम सगळीकडे. जोपर्यंत क्लीन होत नाही तोपर्यंत मन शांत होत नाही माझं. बेडरूमचा मी मेकओव्हर केला आहे. कसा वाटतो मला सांगा. बेडशीट टाकायची राहिली. वरती थोडं करायचं राहिलं कारण खूप दमले. मला थ्रोट इन्फेक्शन झालं आहे आणि माझा एक दात पण दुखतो आहे. थोडंफार केलं, कर्टन वगैरे चेंज केले. आता करते बेडशीट चेंज.
बेडरूमची जेमतेम साफसफाई झाली माझी आणि आत्ता आंघोळ करून मी किचनमध्ये आले. किचनमध्ये मी जेवणाची तयारी करते, कारण दुपारी मुलगी पण जेवली नाही आणि मी पण जेवणे. मी टोस्ट आणि बटर खाल्लेले आणि मुलीने बाहेरून तिने मागवलेलं जेवायला. तिचं पिझ्झा किंवा बर्गर असतं, तर तिने ते खाल्लं आहे. पण ते चांगलं नसतं कंटिन्यू खाणं. तर तिला मी आत्ता जेवण बनवून देते. आता 5:30 पावणे 6 झालेत आणि संध्याकाळी 7ला पाणी येतं. तर मी आत्ता करते चणे मी उकळून ठेवले होते दुपारी, काबली चणे. तर चण्याची भाजी आणि अंडा भुर्जी आणि चपाती बनवते. कामामध्ये दिवस कसा गेला कळलंसुद्धा नाही मला. ॲक्च्युली काल मी दिवसभर झोपून होते, कारण काल डोकं आणि बॉडी खूप दुखत होती. आज म्हटलं कामामध्ये बिझी राहते, कारण मग कसं आपण वेळेवर पडलं तर जास्त अंग दुखायला होतं. मी गोळी घेतली सकाळी नाश्त्यानंतर आणि आत्ता मी केली कामाची म्हणजे आता तर संध्याकाळ झाले, माझी कामं आटोपली. पण दिवस कसा गेला मला कळलंसुद्धा नाही. माझं जेवणसुद्धा झालं आहे. मी आणि मुलगी जेवून घेतले. सूरज येतो रात्री 10:30 पावणे 11ला आणि बेडरूमची साफसफाई जेमतेम झाली माझी. आणि आत्ता मी केले हॉलचं थोडं अरेंजमेंट केले, बाकी सगळं ठेवलं आहे, कारण फोटो वगैरे लावायचे ते डायनिंग टेबलवरती ठेवले. साफसफाई राहिली हे मी आता धुवून ठेवलेत, कारण मला भूक लागली. त्या अगोदर मी जेवण बनवले आणि एवढं मी सेटिंग केले. बाकी घोड्याचं काढलं आहे, ते साफ करून ठेवते. हॅलो हाय, कशात माझी युट्यूब फॅमिली? आय होप सगळे चांगले असतील. आत्ता वाजले संध्याकाळचे 5:15. आत्ता माझं सगळं आवरून झालं. मी आता आंघोळ वगैरे केली, कारण मी बेडरूम तुम्हाला दाखवला सगळा हा आवरून घेतलेला, कारण खूप घाण झाला होता, बरेच दिवस झाले. लादी वगैरे सगळं आवरून घेतलं आहे. हॉलची कामं राहिली माझी, सगळं सावरलं आहे. आज बेडरूमचा मेकओव्हर केला आहे. तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. उद्याचा जो व्लॉग आहे तो 12 वाजता मी अपलोड करणार आहे. आज मला एडिट करायला वेळ लागणार आहे, कारण मला बरं नाही. मला थ्रोट इन्फेक्शन झालं आहे. माझा आवाजावरून तुम्हाला कळत असेल, आवाज भारी भारी झाला आहे.
तर आजचा माझा व्लॉग पावसाळ्याच्या अगोदर कोणी कोणी घराची साफसफाई केली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.